जुनोनीच्या वैभवात भर. आलदर वस्त्र निकेतनच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ. ग्राहकांनी केले गुणवत्ता आणि सेवेचे कौतुक. ग्राहकांच्या अढळ विश्वासाच्या बळावर सांगोला तालुक्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या आलदर वस्त्र निकेतन या नामांकित वस्त्र दालनाच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ आज जुनोनी नगरीत अत्यंत दिमागदार आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. कोळा आणि नाझरा येथील 2 शाखांना मिळालेल्या भरभरून प्रेम आणि दांडग्या प्रतिसादानंतर व्यवस्थापनाने जुनोनीकरांच्या आग्रहास्तव आपली तिसरी शाखा येथे सुरू केली आहे. या शुभारंभ सोहळ्याने जुनोनीच्या बाजारपेठेत एक नवी झळाळी आली असून कोळा, हातीत, जुजारपूर, तिपेहाळी, चिकमहूद, घेरडी, काळूबाळूची वाडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. ग्राहकांच्या प्रतिक्रिया, सेवा आणि क्वालिटी दोन्ही एक नंबर. यावेळी LV न्यूजचे उपस्थित ग्राहकांशी संवाद साधला असता ग्राहकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. आलदर वस्त्र निकेतनमध्ये फक्त उत्कृष्ट सर्व्हिसच नाही तर कपड्याची क्वालिटी एक नंबर आहे, तर दर वाजवी आणि वागणूक अगदी घरच्यासारखी आहे. म्हणूनच आम्ही नाझरा आणि कोळा नंतर आता जुनोनीतही खरेदीसाठी येणार असे मत ग्राहकांनी व्यक्त केले. वैशिष्ट्ये: या दालनात खास नवरा नवरीसाठी स्वतंत्र वेडिंग कलेक्शन दालन उभारण्यात आले असून लग्न बस्त्याचा जादा झालेला माल 100% परत घेतला जाणार असल्याची ग्राहकाभिमुख घोषणा यावेळी करण्यात आली, ज्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. याप्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर, व्यापारी बंधू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलदर वस्त्र निकेतन, मिरज रोड, गॅरेज लाईन, जुनोनी. मोबाईल नंबर 9699252374, 9665648487. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्या तुमच्या कोळा, नाझरा या ठिकाणी शाखा होत्या. जुनोनीमध्ये तिसरी शाखा झाली, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन LV न्यूज चॅनलच्या वतीने. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही कोळा, नाझरा यानंतर जुनोनीच का निवडलं? जुनोनी बाजारपेठ मोठी आहे, तसेच येथील ग्राहकांची गैरसोय होऊ नये. जुनोनीतून पण भरपूर ग्राहक आमच्याकडे कोळ्याच्या दुकानात येत होते, त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी व जुनोनीकरांच्या सेवेसाठी आम्ही हे आमचे भव्य असे दालन उभा केलेले आहे. या दालनामध्ये कोणकोणत्या ग्राहकांना सुविधा मिळणार आहे? या दालनामध्ये ग्राहकांना लहान मुलांपासून वयस्कर वृद्ध माणसांपर्यंत, कानटोपी पासून ते पायपुसणीपर्यंत प्रत्येक गोष्ट कमी दरात, योग्य किमतीत आणि उच्च क्वालिटीची मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. नाही, बाहेरील ग्राहकांचं असं मत आहे की दुकान खूप मोठं त्यामुळे दर जास्त असेल, त्या ग्राहकांना काय सांगाल? बाहेरील ग्राहकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की होलसेल दरामध्ये आणि चांगल्या प्रतीचे कपडे मिळवून देण्यासाठी आम्ही आलदर परिवार तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर राहील. आज नवीन दुकान उद्घाटन आहे तुमचं तिसऱ्या शाखेचं, काय ऑफरची वगैरे काय सुरुवात? नवीन दुकान उद्घाटन आहे, त्यामुळे 3000च्या खरेदीवरती गिफ्ट, 5000च्या खरेदीवरती गिफ्ट, अशा भरपूर सुविधा आम्ही ठेवलेल्या आहेत. ग्राहकांना काय आवाहन कराल तुम्ही जुनोनी परिसरातील? जुनोनी परिसरातील सर्व ग्राहकांना आम्ही हे आवाहन करेल की त्यांनी लवकरात लवकर येऊन आमच्या ऑफरचा आणि आमच्यातील नवीन मालाचा आनंद घेऊन खरेदी करावी. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश उठोबा आलदर. माझं हे आता तिसरं दुकान आहे. जुनोनी मध्ये का निवडलं तर जुनोनी हा पॉइंट हायवेवरचा आहे. एक वेळ कोळ्याचं कस्टमर जुनोनीला येतं, पण जुनोनीचं कस्टमर कोळ्याला येत नाही. जुनोनी पासून कमीत कमी 15 ते 20 गावं जुनोनीला अटॅच आहे. जर ज्याला जुनोनीला घ्यायच नाही ती एक वेळ कोळ्याला येत नाही, पण ती सांगोला, कवठेमंकाळ जत ह्या भागात जाते. त्यामुळे जुनोनी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे जुनोनी मी गाव निवडलं. जुनोनीला धंदा चांगला होता. असं मोठं 5000 स्क्वेअर फूटचं एकही दुकान नाही, त्यामुळे मी जुनोनी पण निवडला. मग येथील ग्राहकांना काय सांगाल तुम्ही जुनोनी परिसरातील? जुनोनी परिसरातील ग्राहकांना एक सांगेन तर इथं आपली क्वालिटी एक नंबर मिळणार. आपली 8 दिवसात जर कपडे बसले नाहीत, आवडले नाहीत तर रिटर्न घ्यायची सुविधा आहे. भरपूर व्हरायटी द्या, स्टॉक भरपूर आहे, बस्त्याची सुविधा आहे. दराचं काय, दरात वाढ वगैरे काय आहे का इतरांपेक्षा? नाही, दरामध्ये दर एकदम कमी आहे. आपल्या डायरेक्ट खरेदी फॅक्टरी मधून होत्या. दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद, सुरत या ठिकाणी खरेदी होत असल्यामुळं जी मधला 15-20% जी गॅप आहे ती गॅप आता बाकी दुकानदार जशी कोल्हापूर मधनं आणून खरेदी करून विकते ती, तसं आमचे डायरेक्ट फॅक्टरी मधनं माल येत असल्यामुळे ती 25%
एक्स्ट्रा बेनिफिट कस्टमरला मिळत आहे. त्यामुळे आपल्या मालाची क्वालिटी काय? आपल्या मालाची क्वालिटी एक नंबर टॉप मध्ये क्वालिटी आहे. काय अडचण आली तर रिटर्न घेऊन यायची आमची सुविधा आहे. लग्न बस्ता वगैरे जी खरेदी करतात त्यांच्यासाठी काय सांगाल? वधूवरांना वधूवरांसाठी आमचं वेगळं दालन आहे. त्यामध्ये नवरा नवरीची कपडे, आहेरी माल एकदम कमी रेट मध्ये मिळणार. जर आहेरी माल जर एखाद्या वेळेस एक्स्ट्रा जास्त झाला तर तो माल परत रिटर्न स्वीकारला जाईल? रिटर्न जेवढा राहिले 100 जर पीस नेलं आणि 10 पीस खपलं तर 80 पीस सुद्धा आम्ही हसत मुकान रिटर्न घेणार. कारण ती पीस कुठलंही दुसरं कस्टमर घेऊन जाते. सध्याची यूज तर तुम्ही बघता ऑनलाईन अमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉप्सी, तरी देखील तुम्ही ग्राउंड लेवलला तिसरी शाखा ओपनिंग करायचं कसं काय सुचलं तुम्हाला? तिसरी शाखा ओपन करायचं कारण ऑनलाईन ह्या गोष्टी व्यवस्थित भेटत नाहीत, लोकांना फसवतात. आपली तशी सिस्टीम नसते. आपल्या लोकांना सगळं चांगल्या गोष्टी द्यायचा प्रयत्न असतो. त्यामुळे आमच्या पोळा नाचणी आणि जो ठिकाणी 3 शाखा आणि आम्ही चांगल्या ठेवतो. त्यामुळे आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. तुम्ही तिसरी शाखा ओपन कोणावर नाजरा शाखा त्यावेळी तर त्या ठिकाणी ग्राहकांचा प्रतिसाद कसा प्रकारे? आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. चांगला पोळ्यामध्ये सुद्धा, नाजऱ्यामध्ये सुद्धा, जुन्नरमध्ये सुद्धा बऱ्याच ग्राहकांची इच्छा होती आम्ही दुकान चालू करावं. माझी वाडी, बोलकडी, कागद, होती यामध्ये लोकांना आमच्याकडे लांब पडतो ना. म्हणजे आमच्या तिकडे दुकान आली वर्षात जवळ पडलं असं चालू करावं. त्यामुळे आम्ही गेले. आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना संपल्यावर लग्नाचा सीझन सुरू झाला. नवरा नवरी या त्यासाठी वेगळं झालं नाही आपल्याकडे? हो, आता नाही आजीला पण घ्यायचे गरबड. हो, आम्ही आता त्याचं सगळं म्हणजे त्यासाठीच आम्ही जुन्नरमध्ये एक पॉईंट निवडला आहे. सोयी करण्यासाठी आपल्या ग्राहकांना देण्यासाठी बाहेर कुठे लांब न जाता जुन्नरमध्ये अंधरवस्ती निकेतनमध्ये त्यांनी खरेदी करावं यासाठीच आपण जर एक्स्ट्रा माल झाला तर तो माल रिटर्न स्वीकारते. हो, ग्राहकांना जर त्यांच्या लग्न समारंभ किंवा चांगल्या कार्यक्रमातून जर उरलेला माल असला तर आपण तो परत घेतो कस्टमरचा आणि त्यांना पेमेंट रिटर्न करतो. इथून पुढचं तुमचं ग्राहकांना तुम्ही काय हवं? आम्ही ग्राहकांना जुनी परिसर कारण की आम्ही तुम्हाला सगळी गोष्ट व्हरायटी आणि क्वालिटी देणार आणि आपल्याशी कायम संपर्क. वस्त्र निकेतन मध्ये चांगल्या पद्धतीनं कपडा ग्राहकापासून पोच केला जातो. सर्व्हिस चांगली दिली जाते आणि त्याच्यामुळे ही चांगल्या पद्धतीनं यशस्वी चांगल्या पद्धतीने चालणार. त्यांच्या पाठीमागे या अगोदर जुनोनी व कोळा व नाजरा या ठिकाणी शाखा होत्या. त्या त्यांची सर्व्हिस कशी आहे? सर्व्हिस एकदम उत्कृष्ट आहे, चांगली आहे. क्वालिटी वस्त्र निकेतन प्रसंगी तुम्ही आलेला आहात, काय वाटतंय तुम्हाला? मला काय कळत नाही. आलदर वस्त्र निकेतनच्या पाठीमागे कोळा व नाजरा या ठिकाणी 2 शाखा होत्या. तुम्ही तिथे जातात त्याला. सर्व्हिस कशी होती त्यांची? चांगली होती सर्व्हिस. कापडाची क्वालिटी एक नंबर आहे. आज त्यांचं जुनोनीत नवीन तिसरी शाखेचं ओपनिंग झालंय. तिथल्या लोकांना त्याचा काय फायदा होईल? होणार की 100% होणार. फायदा काय होईल? लोकांना ऑफर आहे, डिस्काउंट आहे. पोळ्यामध्ये जुनूनमध्ये आसपासची खेड्या गावातली कोल्हापूरला लोक जाते ते कपडे काढण्यासाठी किंवा आणि दुसऱ्या शहरामध्ये जाते ते. तर ते कपडे त्या दरामध्ये आलदर वस्त्र निकेतन जुनूनमध्ये भेटते. तर योग्य दरात श्रीमंतांना आवडणारी, गरिबांना स्वस्त मध्ये पटणारी अशी कपडे आलदर वस्त्र निकेतनना एकदम योग्य दरात भेटते. आणि एकदम म्हणजे लग्नाचे बसते नाही, कपडे योग्य दरात भेटतील. कपड्याची क्वालिटी काय? क्वालिटी एक नंबर आहे. जी कोल्हापूरला चर्चेला बाहेरची जी कपड्याची क्वालिटी आहे त्यापेक्षा मस्त क्वालिटी कपड्याची आहे. आणि ज्यांना कोणाला जर अनुभव असेल तर प्रत्येकाने येऊन आता आपला अनुभव व्यक्त करा आणि तुम्ही पण आम्हाला असा व्हिडिओ काढून परत पाठवा. बरं, इथं जी लोक येतात ती सर्व्हिस कशी आहे? कामगार वगैरे आहेत त्यांची सर्व्हिस चांगले जे पाहिजे ती क्वालिटी तुम्हाला दाखवणार. जे काय रेट आहे ती योग्य दरात सांगणार तुम्हाला आणि सगळं योग्य दरात. दुकान एवढं मोठं आहे म्हणजे दर जास्त असेल? नाही, हे तुमचा भ्रम आहे. दुकान मोठा आहे, मोठ्या दुकानात कपडे महाग आहे ते हे तुमचा भ्रम आहे. तुम्ही येऊन एकदा पहा इथं कसं आहे कपडे भेटते ती, काय भेटते ती आणि मग तुम्ही खरेदी करून आम्हाला
तुम्ही पण आम्हाला असं परत व्हिडिओ वगैरे पाठवा किंवा आम्हाला सांगा तुम्ही बाबा असे पटले. कारण आम्हाला जर योग्य दरातले कपडे व्यवस्थित वाटले की कपड्याची क्वालिटी चांगली आहे आणि विकण्याची किंवा कामगारांची त्यांची दखल घेतली गेल्यानंतर बाबा तुम्हाला काय पाहिजे काय नको असे विचार देते. हे कोल्हापूर त्याचे बाहेर लोक जाते ना त्यापेक्षा वेगळी दरात किंवा चांगली मस्त कपडे जर एखाद्या जर लग्नाला बस्ता काढायचा असला तरी आल्दर वस्त्र निकेतन चांगलं आहे का? एकदम चांगला योग्य आहे. योग्य दरात भेटणार. तुम्ही कोल्हापूरला इतक्या वाहनातून लांब जाताय त्यापेक्षा तुम्हाला त्या दरामध्ये हे कपडे आता भेटतात. सांगोल तालुक्यातील जुनोनी गाव केंद्रबिंदू आहे, मोठं गाव बरोबर. होय होय या जुनोनी गावात आल्दर वस्त्र निकेतननी शाखा काढली. ती शाखा चालल्यास वाटते तुम्हाला? हा चालणार 100% चालणार. शाखा 100% चालणार. कारण त्यांच्या पाठीमागे 2 शाखा होत्या, कोळा व नाजरा या ठिकाणी. त्या तिसऱ्या शाखेला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळेल? चांगल्या पद्धतीने भेटणार. कारण त्यांची विक्री किंवा त्यांची बोलणं जे आहे एकदम छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे. अच्छा ठीक आहे, ओके, थँक्यू. छान व्हरायटी वगैरे. नाही असं लोकांना वाटतं की बाबा दुकान लय मोठं आहे तर दर जास्त असेल, मग काय सांगाल? नाही दर कमी रेट एकदम रेट चीप मध्ये. व्हरायटी पण छान आहे. आता नवीन ओपनिंग आहे, ऑफरची काय आहे का नाही सुरुवात? ऑफर वगैरे काय? ऑफर 3000च्या खरेदीवर आकर्षक भेट. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.